नमस्कार. पावसात माठाच्या भाजीला जी चव येते ना, ती नंतर येत नाही. तशीच माठाचे देठं सुद्धा पावसाळ्यात खायला फारच मस्त लागतात. भरपूर विटॅमिन आणि फायबर्सने भरलेली ही माठाची देठं सोप्या पद्धतीने कशी करायची, आज आपण बघणार आहोत. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो. आता माठाची देठं याची आपण भाजी करणार आहोत. ही देठं जरी मोठी दिसत असली, जाड असली तरी ही एकदम कोवळी आहेत. हे बघा, सहज तुटतात. ही अशी देठं आपल्याला सगळी सोलून घ्यायची. देठांची सालं काढून घेतलेली आहेत आणि ती आता एवढे एवढे तुकडे करून घेतलेले आहेत. पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर एक मोठा कांदा मी चिरून घेतलेला आहे, थोडा जाडसर असा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि हा कारळाचं मी कूट करून घेतलेलं आहे. कारळ तव्यावरती किंवा कढईमध्ये भाजून घ्यायची आणि ती थंड झाली की मिक्सरवर त्याची अशी पावडर करून घ्यायची. हे बघा, मी गॅसवर कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातले, 2 पळी मी तेल घातलेलं आहे. ते तेल गरम झाले, त्याच्यामध्ये आता थोडीशी आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडू द्यायची. हे बघा, मोहरी छान तडतडली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं घालायचं. जिरं सुद्धा चांगलं फ्राय झालंय. त्याच्यामध्ये आता लसूण मी ठेचून घेतलाय, तो घालायचंय. लसूण थोडा परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण जो कांदा चिरून घेतलाय तो घालायचा. आता हा कांदा आपल्याला चांगला मऊ करून घ्यायचा. आता मी कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालते. अगदी थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर मऊ होतो. तर कांदा मऊ करून घेऊया. हे बघा, आता हा कांदा आपला मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं, साधारण पाव चमचा हिंग, पाव चमचापेक्षा थोडीशी जास्त हळद, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये आपण ही देठं आहेत ती घालून घ्यायची. आपण हे उकडून वगैरे काही घेतलेलं नाहीये, आपण डायरेक्ट शिजवणार आहोत, कारण ती कोवळी आहे. त्याच्यामध्ये नुसती वाफेवर सुद्धा शिजणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं. देठांच्या अंदाजाने आपण मीठ घालून घेऊया. मीठ व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. ते नीट मिक्स झालेलं आहे. तर गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं. 5 minutes later. आता बघूया देठं शिजली आहेत का. मध्ये मी 1-2दा झाकण काढून ते व्यवस्थित ढवळून घेतलं होतं, जेणेकरून खाली लागायला नको. हे बघा, अगदी देठं मस्त शिजले आहेत, अगदी मऊ झालेले आहेत. आपण चेक करूया. हे बघा, हाताने दाबली जातात, अशी शिजायला हवी. आपली देठं शिजून झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. त्याच्यामध्ये मी आपला रेग्युलर मसाला, जसं आपल्याला तिखट हवे त्याप्रमाणे घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घेतलाय मसाला. आता याच्यामध्ये आपल्याला तिळाचा कूट घालायचा. आता आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला अजून काही आपल्याला तिला शिजवायची नाहीये. आता जो तिळकूट आहे हा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा. तिळकूट घातलाय, तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हे बघा, भाजी शिजवायला अजिबात पाणी वापरलं नाही, नुसत्या वाफेवर आपण भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे. आपली माठाच्या देठाची भाजी तयार आहे. कशी वाटली माठाच्या देठांची भाजी? आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी करियन